कालचं दूध पातेल्यावर तसंच होतं, तर शरूच्या पप्पांना म्हटलं आणू नका, तरीसुद्धा त्यांनी आणलं आणि त्यांना जायचं होतं लवकर म्हणून मी त्यांच्यासाठी नाश्ता बनवत होते. तर आपल्या बायकांचं कसं असतं ना, सकाळी उठल्या उठल्या सगळ्यांचं खाण्यापिण्याचं बघायचं, तर आपला ढाबा सकाळी चालू होतो. तर माझा पण ढाबा सकाळी चालू झाला होता आणि रोजच होतो, ते रोजचंच आहे सगळ्याच बायकांचं, माझंच नाही. तर मग मी सगळ्यांसाठीच असा नाश्ता बनवत होते. बायकांना किती कंटाळा आला तरी करावंच लागतं. आणि मग त्यांना न्यायचं होता चिकन डब्याला, तर त्यांनी मला सकाळीच आणून दिलं होतं चिकन. मला म्हणले चिकनची भाजी करून ठेव, तोपर्यंत येतो मी 1 वाजेपर्यंत. तर मग मी लगेच स्वयंपाकालाच लागले, बाकीची कामं नाही केली. तर मी पहिलं मग चिकनची भाजी करून घेतला, भात करून घेतलं आणि त्यांना मी चपाती भाकरी असं दोन्ही दिलं होतं करून. तर पहिलं भाकरी करून घेतल्या आणि नंतर मग अशा गरम गरम चपात्या केल्या आणि त्यांच्यासाठी मी डब्बा पॅक करून ठेवला. आणि नंतर मग कामं करून आम्ही दुपारी तिघी पण झोपून गेलो आणि संध्याकाळी मग आम्ही निघालो बाजारात. तर बाजारात गेलो आणि उद्या माझ्याकडे ठेवणार आहे मी हळदी कुंकू, त्यासाठी मला काय काय घ्यायचं होतं ते मी सगळं घेत होते. आणि मी वाण वगैरे पण घेतलं होतं आणि तर भाजीपाला पण घेतला. आणि शरोज पप्पा आज लवकर आले होते, तर आम्हाला म्हणले की चला तुम्हाला थोडंसं फिरवून आणतो. तर मग बाहेर गेलो होतो फक्त आईस्क्रीम खाण्यासाठी. तर मग शरू पिऊ म्हणल्या मग पप्पा आम्हाला चायनीज खायचं आहे, मग ते गेले त्यांच्यासाठी चायनीज घ्यायला गेले होते. तोपर्यंत आम्ही इथं थांबलो होतो, पार्सल घ्यायचं होतं घरीच. तर मग आम्ही त्यांची वाट बघत थांबलो आणि मग ह्यांना इकडे दिसली आईस्क्रीमची गाडी. मग आम्ही तिघी पण आईस्क्रीम खायला गेलो तिथं. ह्या दोघींसाठी पण घेतली आणि माझ्यासाठी पण घेतली आणि घरी पार्सल घेऊन आलो आम्ही चायनीज. तर आम्ही घरी तिघींनी खाल्लं, त्यांनी काही खाल्लं नाही. तर दिवस आजचा छान गेला. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. फॉलो करा, लाईक करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाय.